श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्र अर्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटिसी कार्य देवा ब्राह्मणांविषयी. काय आहे लागली तुसी गाढ निद्रा एधवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका. आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्ये आहेत क्षीण. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण. गजानन माया अघटित कोण जाणे तिज प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. हा शेगावची करी वारी, समर्थाविषयी प्रेम भारी. हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाही. निष्ठा तिची एकाही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार भरवून भोंदी नारी नर. हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला सद्गुरू तू आपण आते. गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरू त्याला मानेसी. परीस त्याने सांगतुसी मंत्र काणी कथिला का. अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण. शेगावचं गजानन वेडा पिसा साच असे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानेसी त्याला. या काकताली यज्ञाला बळी पुंडलिका पडू नको. गिन गिन गणाते हे भजन पिशापरी. आचरण कोणाचेही खाई जाण. ऐसा मोही भ्रष्ट तो म्हणून तुला सांगते. चाल अंजन गावाते केजाजीच्या शिष्याते. आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजनगावी असे जाण. ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथा ते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्त निजला. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का. गुरु कराया ते निका. त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित. त्याचे नाव काशीनाथ, तेथे आता फिटेल भ्रांत. तुझी वेड्या निश्चय. कानात काही बोललात म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात, मग ते एकमेकांचे काय गुरु होतीसाचे. नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझं कारण. गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे असं ती मी आज पूर्वी न खास. ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति झाला. पाहू लागला निरखून स्वप्नी या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया. नित्यपूजा करावया याविण आणखी आस नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर मी दिधल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला. साक्षात जागृती शोते हो जाग होऊनी सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना अखेर. नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना. संशय कशी मनीचा जाईना. म्हणे स्वामींच्या भाषणा बाट न लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी. त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्यांचे आहे मन. हे काहीच कळेना. मी पदींच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या. त्याच त्यांनी मसी दिल्या. मग नव्या घेऊन कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी. भागी ठाकरीनं बोलावण्या. अंजनगावी चाला आता मोक्ष गुरु करण्याकरिता.
दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागाबाई, मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई अंजनगावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो ना आता सोडी भला, हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजनगावास गेली पाही. आता मुंडगावाचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग रजपूत गेला होता शेगावात, दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला, तई बाळाभाऊला ऐसे बोलले महाराज, या पादुका पुंडलिकासी द्याया देई याच्यापासी. समर्थ आज्ञा होता ऐशी तसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा, भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंग आला मुंडगावात, तो पुंडलिका भेटला वेशीत, पुसू लागला त्याप्रत. कुशल वृत्त समर्थांचे, प्रसाद मला द्यावयासी, काही दिला का तुम्हापासी. हे ऐकता झामसिंगासी महादाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिलिसाची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढल्या, पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुंडगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाणं, मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत, सांभाळ येती आपले भक्त, आडमार्गाने किंचित जाऊ न देती तयाला. निजभक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात या कथेत ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशासारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादेप्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी. राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगावा ग्रामीचे. तो सुटी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगावा नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करोनिया सर्वसाचे, परी हे कैसे व्हावयाचे. हाच विचारा पडला की हो भाऊ म्हणे गुरुनाथा, काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापटतीयेचा. माझ्या आहे ऐसे मनी, आपणा करावी मेजवाणी. आपल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली. मुखश्री ती म्लान झाली, तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवानी, काय तुला सांगू वहिनी, माझे जे का आले मनी, विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर, सांगून पहा एकवार. तू माझा धाकटा धीर, मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत् कांता माय खरी. मानिली पाहिजे साजेरी, ते तुम्ही जाणतसा. ते ऐकून भाऊ हसला. नानी प्रती बोलता झाला, नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे, त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य, आणि होईल काम माझे त्या योगे. ते ऐकता बोले नानी धीराप्रती हास्यवदनी, यासाठीच का हो मनी संचित तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे. मजलात स्पष्ट शब्दाने, काही ना आपल्या गेही उणे, कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही.
तीही लागली लवला ही आनंदे स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळभर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाणं लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला, जा आता शेगावाला, वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीचं. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता. पुसून या आपल्या ताता येता झाला स्टेशनासी. तो गाडी 12ची निघून या गेली साची, तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला. म्हणे महाराज का हो हे केला, अभेर माझा ये काली. मी मुळीच हीन दीन, कोठून घडावे मला पुण्य. आम्हा कावळ्या कारण लाभ केवी मानसाचा. अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा माझा साधिला दावा. माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपा राशी नका उपेक्षू लेकरासी. ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार. मग याया येथवर का हो अनमान करीतसा. मी ना आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाका मारितो. म्हणून या हान होतो अपमान तुमचा यत्किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोवरी आपले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला तीहीच्या गाडीते. कवर गेला दर्शना, तई तो योगी राणा न करिता भोजन. बसला होता आसनी नैवेद्याचे अतोनात. ताटे होती मठात पक्वान्नांनी परिलुप्त, ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला. वरच्या वरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे, आणि म्हणे हे करा ग्रहण. गेला 1 वाजून, आपले न झाल्या जेवण, प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्याची ते वाट पाहती, करण्या आपणा विनंती. त्यांची नसे होत छाती, म्हणून मी बोललो. तई महाराज म्हणती थांब जरा, आग्रह नको करूस खरा. भोजन आज 4 प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे. नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला, तो इतक्यात भाऊ आला. समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माय जेवी, पाळके दृष्टी पहावी. झाले असे पहा तेवी, भाऊ कवरा कारणे. समर्थांसी नमस्कार केला साष्टांग साचार. उभा राहिला जोडोनी कर, वाट पाहता आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थे केले हास्यवदन. बरेच दिलेस आमंत्रण, ही का वेळ जेवणाची. तुझ्या भाकेत गुंतलो, मी उपोषित राहिलो. नाही अजून जेवलो, आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता. म्हणे काय करू गुरुनाथा, गाडी चुकली 12ची. कवरास म्हणे बाळाभाऊ, आता नको दुःखित हो. काय आणले आहेस पाहू, समर्थांसी जेवावया. ऐसे ऐकतात सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण. एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्तां वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले असता समजता कळली स्वामींची योग्यता. खरेच भक्तवत्सलते जेवी हस्तिनापुरात. भगवंतांनी ठेविला हेत, सोडून पक्वांना प्रत. विदुराच्या हुलग्यावरी तैसेच येथे आज झाले. आमचे पक्वान्न नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे. भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला. सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवरासी, जा आता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया, आपली असू द्यावी दया. याविण दुसरे मागावया, मी न आलो ये ठाई. आपुले हे दिव्य चरण हेच माझे ध्यानमान. सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम शेकोकार. एक होता भाविक नर, कृषी कर्म करीत असे.
घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेतांतरी, अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात, चिलीमध्ये द्यावी भरून घ्यावे पदाची दर्शना, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते, ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा तो न कोणा सोडितसे, जे जे असेल दैवात ते ते शोते घडून येत, एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या, तो एकच आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी नेम धरून ससे मारी, छर्रे घालून बंदुकीत ती प्रभातीची वेळ होती वेळा, सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसला, आपल्या शेतीत शेकत, तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला, शिकाऱ्याच्या दृष्टीसी, त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपली नेम धरून झाडिली, खांद्यावरील बंदूक, त्या योगे ससा मेला, एक छर्रा लागला त्या तुकाराम माळाला, कानामागे अवचित छर्रा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी, काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना, होऊ लागल्या यातना तुकारामासी, अतिशय मस्तक दुःखे अहोरात्र, निद्रा न लागे किंचित, नवस सायास केले बहुत, परिगुण येईना, ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात, तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला, डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवे परता, नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये, कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास, झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू, तेव्हा सेवाही घडेल, पुण्य तेही लाधेल, कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा, मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी, शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा, ते तू तुकारामासी मानवले झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी, ऐसी 14 वर्षे झाली तुकारामाची सेवा भली, तई गोष्ट घडून आली ऐशारीती शोते हो, झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून, जैसी का ती भोकरातून दाबिता सुटे आंठोळी, तैसे साच येथे झाले छर्रा पडता थांबले, दुखावयाचे मस्तक भले, ऐसा प्रभाव सेवेचा, ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची, प्रचिती वीण कवणाची परमार्थीन निष्ठा बसे, ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर हे भाविक जाणती, स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक हो भाविकांप्रत भवसिंधू माजारी, शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु, इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्यायः समाप्तः।